वेलकम बॅक टू अवर चॅनल सुधी श्रेष्ठी केनी. सो गाइज, आज आहे 26 ऑगस्ट आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी. सो आज उपास असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आजचा उपास 12 वाजता सुटेल. सो आज माझा आणि मम्मीचा तर उपास आहेच, त्यात नो विषय. आणि माझा पण उपास आहे. यावेळेस पहिल्यांदा मी कृष्ण जन्माष्टमीचा उपास ठेवते, तो पण आज सकाळपासूनच म्हणजे असतो. सो आम्ही कधीच स्टार्ट केला उपास, पण तेव्हा काही ब्लॉग नाही घेतला. सो आत्ता घेते. आणि आत्ता वाजले तिथे तुम्ही बघू शकता 7:15 झालेत. आता झालेत 7:15 आणि आम्ही म्हणजे मम्मी गेले बाहेर. सो आता चपात्या आणि पुऱ्या करते. सो मम्मी पुऱ्या आणि करून गेली. सो मम्मीला जायचं होतं, राहिलेल्या चपात्या तर मी करते. सो चला आता मी चपात्या करते. हे बघा एकच राहिले, पुऱ्या पण झाल्यात. भिजर म्हणजे पालेभाजी ठेवले आणि आता मम्मी आल्यावर मम्मी भाजी करेल. सो यस आता आम्ही चपात्या करते. आणि डेकोरेशनचं पण सामान आणलं आहे मी, पूजा करायला लागेल. सो त्यामुळे सगळं मांडायला लागेल. सो सगळं सामान आणलं आहे, सगळं करताना पण तुम्हाला दाखवेन. सो चला आता आपली एक चपाती राहिली ती करूया पटकन. गाईज आपल्या मस्त अशा चपात्या रेडी झाल्या आहेत. आपण टोटल किती 1 2 3 4 5 6 चपात्या. आणि सो गाईज आता आमच्या चपात्या झाल्यात. डाळ भात पण म्हणजे लावून झालं, डाळ वरण राहिलं, अजून भात झालाय. इथं पापड झाले, बटाट्याची भाजी झाली, कांद्याची भाजी एवढी झाली. आता एवढी काढायची मला. आणि इथं पालेभाजी ठेवले, अजून वाटाण्याची भाजी करायची आहे. सो अशा प्रकारे आमचा ऑलमोस्ट सगळा जो आहे तो होत आलाय. आणि सकाळी तर तुम्ही बघितलंच ते पोळ्या करंजी केले, करंजी आणि शंकरपाळ्यांचा. तो मम्मी नव्हतो, मी स्कूलमध्ये होतो, तर तो मम्मीने घेतलाय. सो हे गाईज आता आम्ही घेतलं डेकोरेशनची तयारी कर. सो हे बघा आता आम्ही म्हणजे एक एक करून सगळं लावतोय. तर खरा इथं मोरपिसं उभी केली. हे बघा आम्ही असं लावलंय, पण आमचा थोडासा मिसमॅच होतोय. सो तरी पण आम्ही करणार, फर्स्ट टाइम आहे. आणि आम्ही बघा आता शिमची एवढ्या लवकरची तयारी रात्री म्हणजे काल रात्री ठरवलं का उपास करायचा आणि सगळं डेकोरेशन करायचा. सो त्या निमित्ताने आज संध्याकाळी आम्ही सगळं सामान आणलं आणि आता आम्ही सुरू करतो. पण आम्ही लय लवकर चालू केलं. मम्मी काढते रांगोळी. मम्मी चांगली रांगोळी काढ. प्रसन्न झाले पाहिजे श्रीकृष्ण आमची भक्ती बघून. हो मग काय, एकदम अशी बाहेर उभळून यायला पाहिजे. हायड्रेक आपोआप आपला पालना आणला पाहिजे. आज केली आम्हाला म्हणजे आम्ही काहीच सोचला नव्हता, तो आपोआप झाला. ठरवले सगळं. इट्स तर हा आपण मस्त तयारी बियारी करू मस्त सगळा. तू हीच साडी लावणारस? कॅपॅसिटी संपायला हीच साडी लावणारस? मी दुसरा ड्रेस घालणार आहे असं मी ठरवलाय. पण मला यायला लागले जाम डेंजरवाली झोप. भूक तर नाही लागत आहे आम्हाला झोप येत आहे. डेंजरवाली झोप आले, पण तरी पण करायचं आहे. सो बघू, जर राहिलो नीट तर नक्कीच तयारी बियारी करू, नाही राहिलो चलो ऐसे. पूजा तर आज करायचीच आहे, काय पण करून करायचीच आहे. तिथं करायलाच लागणार आहे. एवढा आम्ही जेवण बिवण सगळं झालंय आमचा. मी तुम्हाला दाखवते. थोडासा मेस झालाय, ते इग्नोर करा. तू गरम आहे. हे बघा आमची वाटाणा फ्लावर भाजी झालेली आहे. वरण झालाय, ही पालेभाजी झाली, ह्याच्यात खाली भात आहे. अशा प्रकारे आपली फुल तयारी झाली. आणि मगाशी तुम्हाला चपात्या तर दाखवल्याच, परत नैवेद्य ठेवताना तुम्हाला भजी बिजी सगळं जेव्हा मी ठेवेन तेव्हा तुम्हाला परत दाखवेन. सो अशा प्रकारे आपला सगळा झालाय. आणि आता आपण 12 वाजेपर्यंत काय करणार आहोत ते काय माहिती, काहीच नाही आपल्याकडे करायला. झोपायला मला तर आता डेकोरेशन करता करता झोप आले माहिती.
तरी पण आम्ही लवकर करून ठेवणार आहोत सगळा, म्हणजे नंतर डायरेक्ट पटापट पूजा करायची म्हणजे झोपायचं. म्हणून आम्ही लवकर तयारी करायला घेतली, लईच लवकर तयारी करायला तरी चालेल. ही बघा आमची रांगोळी, इथं नैवेद्य ठेवायला जागा, थोडासा कलर भरू आपण आता याच्यात. चला आता भरतो कलर मग फायनल दाखवतो तुम्हाला. कनकमय मोर मुकुट बलसे, दैवता दर्शन को तरसे, गगन सो सुमन राशि बरसे, बजे मुजरंग मधुर सिर निरदम, वालिनी संग अतुल रति गोप कुमारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. सो हे गाईज, आता तुम्ही बघितलं आम्ही पूजा वगैरे केले, 12 वाजून गेलेत. आमचा घड्याळ 5 मिनिटं मागे आहे. तो 12 वाजून 5 मिनिटं झालेत बरोबर. आणि आमचा उपास सोडलाय आम्ही प्रसाद खाऊन. प्रसाद दूध पोहेचा असतो, तुम्ही बघितला तिथे ठेवलेला तेव्हा. सो सगळ्यांनी आम्ही दूध पोहे खाल्लेत आणि प्रसाद सोडलाय. माणसे ताई, बाळा झोपलेला परत उठला, मम्मी, मी आणि यो ज्याला झोपायला पाहिजे तो यो झोपला नाही. याचा मोठा भाऊ झोपला. झोपला का नाही सोनू? हे झोपला का नाही? टाकले झोपला का नाही? झोपला सोनू दादा. तो अशा प्रकारे ते बघा आमच्या जेवायला पुरी, चपाती, कांदा भजी, बटाटा भजी, वाटाण्याची भाजी, पालेभाजी पण आहे, भात पण आणि खीर पण आहे. सो येस, चलो. सो हे गाईज, आता आम्ही चाललोय मंदिरात. कशाला चाललोय? नाही अंडी बघायला. थांबा, तुम्हाला अर्ध्या फुटल्या पण बघायला जाणार होतो. हर्ष गेली माहिती, मागाशी तिचा फोन आलता पण मी गेलो नाही. सो आता आपण जाऊ असली फोडाची तर नक्कीच. तू स्कूटी घेऊन येते ना?
गाईज आलो आता आम्ही हंडा फोडताना बघायला आणि आम्ही आलो. तुम्ही ते बघू शकता खूप सारे हंडा लावलेत एकाच रश्शीला, कारण आमच्या गावात अशी एकच हंडी स्पेसिफिक नसते, सगळ्या लोकांच्या नवसाच्या पण हंड्या असतात भरपूर. सो आम्ही एकाच रश्शीला बांधतो सगळ्या हंड्या आणि मग त्या सोबत फोडतात. सो तुम्हाला पुढे दिसेलच. आणि ही बघा आता सगळ्या हंड्या एका रश्शीला बांधल्यात आणि रश्शी बांधताना रश्शी सटकली सो ते सगळ्या हंड्या खाली पडल्या आणि सगळ्या फुटल्या. त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या राहिलेल्या नवसाच्या होत्या त्या बांधल्या. मग टोटल ह्या मगाशी फुटल्या पडल्या त्या एवढ्या सगळ्या हंड्या असतात आमच्याकडे नवसाच्या. सो त्यामुळे आम्ही एक एक सिंगल हंडी नाही बांधत, सगळ्या सोबतच लावतो. सो येस, आणि हंडी फोडताना सोबतच फोडतो आणि हंडी फोडताना पाऊस आला. हो सो गाईज हा आहे आमचा मंदिर. तुम्ही आधी पण माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं आहेच. सो आमचा श्रीकृष्णाचा सप्ताह इथे असतो आणि आज होता लास्टचा दिवस सप्ताहाचा. सो लास्टच्या दिवशी लेडीजला पण एंट्री असते. सो आम्ही आलतो पाया पडायला. बाकीचे सप्त्याचे 7 दिवस कोणच इथे लेडीज नसतो, हा फक्त जेंट्सचा सप्ताह असतो आणि लास्टच्या दिवशी फक्त येऊ शकतात लेडीज पण. सो येस, लास्टच्या दिवशी सगळ्यांना जेवण पण असतं, जेंट्सला पण लेडीजला पण सगळ्यांना असतं. सो आम्ही पण आलो आज इकडे पाया पडायला, तुम्ही बघू शकता. प्रत्येक माणसाला बघू शकतो कसा जाऊच आहे.